फटका पाहतो, परंतु ह्या बॉलवरती तशा पद्धतीनं काही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. या उलट विकेट त्या बॉलवरती कंप्लीट केली तानाजी यांनी. नेहमीच कधी कधी आपण पाहतो टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील खराब चेंडूंवरती देखील विकेट आपल्याला पाहायला मिळतात, जेव्हा अगदी ओव्हर एक्साइटमेंटमध्ये मोठा फटका आणि जास्त ताकद झोकण्याच्या प्रयत्नात फलंदाज देखील बीट होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला विशालला आपण पाहतोय, अनुभव त्याच्या पाठीशी जरूर आहे, त्याचा फायदा घ्यावा लागेल. पहिला चेंडू सॉफ्टहँडनं ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह, डीपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धाडस करू शकत नाही. याचं कारण मागच्या बॉलवरती शून्यावरती त्यांनी एक विकेट गमावलाय आणि ते पाहता आता जास्त जोखीम पत्करणं त्यांच्यासाठी जरूर धोकादायक ठरू शकते. एक धाव एका धावेनं डावाला आणि वैयक्तिक अकाउंटला सुरुवात आपण पाहतो विशाल मडवीकडनं. तानाजी यांचं कौतुक करावं लागेल, मागच्या मॅचमध्ये देखील दमदार गोलंदाजी, इथे देखील पहिल्याच षटकात P1 मध्ये मात्र ते सुरेख चेंडू हाताळत असताना 2 चेंडू 1 धाव धावफलकावरती एक महत्वाचा गडी मागे सरकलाय, अर्थात डगआउट मध्ये परतलाय. ओव्हर द विकेटचा पुढील बॉल, फुल लेनचा चेंडू फटका, इथे देखील फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्यापासून हा चेंडू दूर गेला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील करण्यात आला नाही, फक्त मिळेल ती सिंगल. धाव या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. सिंगल डबल न पहिल्या P1 मध्ये मात्र वाटचाल आपल्याला पाहायला मिळते जवाहरमान क्रिकेट संघ दातिवलीकडनं. परंतु समोर जो संघ आहे, ज्या संघानं आजच्या दिवसामध्ये उच्चांकित धावसंख्या बनवली, तब्बल 60चा पल्ला गाठला होता तो 5 षटकामध्ये, म्हणजे 200हून अधिक स्ट्राईक रेटनं धावा ह्या बनवाव्या लागतात. अप्रतिम फटका क्लास आपल्याला पाहायला मिळाला, ज्या वेगाने चेंडू डिलिव्हर केला होता तानाजी यांनी त्या वेगाचा फायदा घेत असताना फक्त दिशा दाखवली बिहाइंड द विकेट, अगदी लॉंग स्टॉपला चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, दमदार चौकार. अनुभवाची शिदोरी पाठीशी आहे आणि अनुभव काय असतो, क्लास काय असतं ते मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पुन्हा एकदा बाउंड्री लाईन पार, फाईन लेगला आता मात्र चिर चेंडू सीमा पार, हा देखणा चौकार विशाल मडवीकडनं. सुरुवातीला बॉलची गती कमी केली, त्यानंतर थर्ड अटेम्प्टला हा झेल कंप्लीट केला आणि या झेलनं खेळ संपला विशाल मडवीचा. धक्का दुसरा बॅटिंग टीम दातिवलीला. पहिल्या षटकाचं गोलंदाजी अनालिसिस जर आपण पाहिलं तर बरंच काही या षटकामध्ये पाहायला मिळालं. 2 सिंगल आपण पाहिल्या, 2 विकेट पाहिल्या, 2 सलग चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे P1 मध्ये बऱ्याचशा घडामोडी आपल्याला या क्रीडांगणावरती घडताना पाहायला मिळाल्या. धावसंख्येचा वेग राखण्याचा प्रयत्न झाला, एका बाजूने गोलंदाजाकडनं अतिशय सुरेख चेंडू देखील डिलिव्हर होताना आपल्याला पाहायला मिळाले. मागील बॉलवरती प्रयत्न खूप चांगला होता विशाल मडवीचा, परंतु चेंडूमध्ये अत्यंत उंची आपल्याला पाहायला मिळाली. ज्या पद्धतीनं फ्लायटेड फटका त्याला एक्झिक्यूट करायचा होता ते पाहता त्या तुलनेत जास्त बॉल वरती गेला आणि कॉट बँडच्या माध्यमातून परतावं लागलं. झेल खूप सुरेख त्या ठिकाणी कंप्लीट केला. असं वाटलं होतं की
हा बॉल देखील मागे निघून जाईल आणि तिसरा चौकार पाहायला मिळेल. तसं घडलं नाही. नशिबाची साथ टीम बेतवडे आणि त्यांचं कौशल्य देखील खरं तर फिल्डरचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या जोरावरती फलंदाज विशालला मात्र परतावं लागलं. एकच षटकानंतर 10 धावा 2 गडी बाद ही स्थिती बॅटिंग करत असताना जनवान क्रिकेट संघ दातिवलीला आपण पाहतोय. दुसरं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जितिकेशला पाहतोय. मागच्या मॅच मध्ये सुरुवात जितिकेशनं दमदार केली होती, परंतु या मॅच मध्ये देखील तोच कारनामा त्याला पुन्हा करावा लागेल. राईट ओव्हर द विकेटनं नवीन फलंदाज विक्रम मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू या ठिकाणी मात्र संधी होती, आदळलाय जरूर क्रीडांगणावरती मिळेल ते फक्त सिंगल. विनीत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या, कारण की चेंडू खेळत असताना विनीतला आपण पाहिलं जो स्ट्रायकिंग एंडला होता. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती त्याने 2 धावा एकवटल्यात. विक्रम म्हात्रे आणि विनीत पाटील ही जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 धावेने धावफलक 12 या कड्यावर. फील्ड सेटअप जर आपण पाहिला तर आता जवळजवळ ऑनसाइडला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. ते 4 क्षेत्ररक्षक लेग साइडच्या क्षेत्रामध्ये, एक मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑफला आपण पाहू शकाल. पुढील चेंडू चांगला चेंडू ड्राईव्ह करत असताना फिल्डिंग चांगली झाली, परंतु गोलंदाज खूप पुढे सरकला होता. तो जर यष्टांच्या जवळ उभा असता तर कदाचित खांब बनलं असतं. तसं घडलं नाहीये. नशिबाची साथ बॅट्समन विनीतला आपण पाहू शकाल. एक धाव इथे कंप्लीट केली, परंतु जशी ओव्हर थ्रो आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न देखील सफल झाला. एकंदरीत 2 धावा ह्या बॉलवरती देखील पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेटवर आता लक्ष केंद्रित केलं जात आहे त्या टीम दातिवलीकडनं. जितिकेश पुढील चेंडू एज लागली आहे बिहाइंड द विकेट. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवलाय. खरं तर आज कसरत आहे. यष्टांच्या मागे फिल्डिंग करणं, शॉट फाईन लेग शॉट थर्डमॅनला इतकं इझी नाहीये. कधी कधी आपण म्हणतो आपल्या संघातील एखादा खराब फिल्डर तिथे उभा करा, परंतु मी म्हणेन तिथे सर्वाधिक महत्वाचा फिल्डर गरजेचा आहे. कारण की ज्या प्रकारची किलपट्टी आहे, कधी कधी एखादा चेंडू अगदी पटकन स्किट होतं आणि वेगाने यष्टीरक्षकाला बीट करून देखील मागे निघून येतो. अशा मोमेंटला जर शॉट थर्ड आणि शॉट फाईन लेग आपला मजबूत नसेल, चांगला क्षेत्ररक्षक तिथे उभा नसेल, तर तिथे धावा मिळू शकतात त्या प्रतिस्पर्धी संघाला. इथे चांगला प्रयत्न राहिला, धावा जरूर वाचवल्या, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीत. सलग 3 चेंडू आणि सलग 2-2 धावा एकवटत 3 बॉलवरती 6 धावा एकवटल्यात विनीतनं. लाईन पाहावी लागेल. यस, इट इज अ वाईट. अक्षय गार्गे आम्हाला इशारा देत आहेत. आज पंतांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहतोय. सचिन कडू यांच्या साथीनं आज त्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळालं. आणि व्यावसायिक पंच सध्याच्या घडीला आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये बरेचसे पाहायला मिळतात. त्यामध्ये आपल्या अरविंद दादा सध्याच्या घडीला, काल आपण मनोज पवार यांना पाहिलं होतं आणि साथीनं रतनजी मानेरकर हे 2 पंच कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आज मात्र गोलंदाज जितेकेश इथे शॉर्ट पिच चेंडू होता, आडव्या बॅटनं टर्न करत असताना मिड विकेटला फिल्डिंग चांगली झाली आहे. फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. या एका धावेच्या मदतीनं धावफलक आता मात्र पाहायला मिळतं ते 18 या कड्यावर. पहिल्या षटकात धावा 10 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये अगदी 2-2 धावा एकवटत 6, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर सिंगल, अशा 18 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत शांत असं वातावरण, 2 जवळचे संघ संघर्ष करतायत, परंतु मॅच जशी जशी पुढे जाईल तसं तसं मॅच मध्ये प्रेशर क्रिएट होताना आपण पाहू शकाल. कारण की मॅच जितकी क्लोज येईल ना, तितका क्रिकेटचा थरार या दोघांमध्ये देखील आपल्याला अनुभवायला मिळेल. कारण की 2 ताकदवर संघ आहेत. अनेक स्पर्धा या दोन्ही संघांनी गाजवल्यात आणि त्या दोन्ही संघांमध्ये अतिशय चांगली तारकाश देखील आपण पाहतोय. इथे फटका चांगला आहे, समोरच्या दिशेनं खेळतात, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक दूरून येतात, थोडीशी मिसफील्ड झाली आणि धाबा इथे देखील 2 कंप्लीट करण्यात येतील. या षटकामध्ये गोलंदाजचं देखील कौतुक करावं लागेल. तो देखील प्रयत्न करतोय की प्रतिस्पर्धी फलंदाजांना मोठा फटका खेळू द्यायचा नाहीये आणि त्या अनुषंगाने तो मात्र बॉलिंग करत असताना आतापर्यंत अचूक टप्पा आणि अचूक दिशा त्यानं निवडली आहे. परंतु एका बाजूनं फलंदाज देखील हुशार आहेत. मोठे फटके जरी आले नाही तर रनिंग बिटवीन द विकेटनं धावा जमवायच्या. अंतिम बॉल ताकद झोकायची होती, लाईन मिस केली, डॉट बॉल.
डॉटने ह्या षटकाची झाली सांगता. या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 10. एकंदरीत ह्या जर सत्राचा विचार केला तर पहिल्या बॉलवरती विकेट आला होता, त्यानंतर पहिल्या षटकाच्या अंतिम बॉलवरती विकेट आला आणि त्यानंतर हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदर 2 षटकानंतर 2 गडी बाद 20 अशी धावसंख्या धावफलकावरती बॅटिंग करत असताना जर्मन क्रिकेट संघ दातिवलीची आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ संपला. 20 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच टीम पिसवली आणि त्यांच्या विरोधात जर्मन निलजे संघ असेल. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. तर विनंती दोन्ही टीम्सला की आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. 2 षटकापर्यंत आता बॅलन्स स्थिती ह्या मॅचची पाहतोय. 10च्या सरसरनं 20 धावा बनवल्यात. आता कुठे का होईना एक्सेलेटर वरती पाय द्यावं लागेल आणि वेगानं धावा जमाव्या लागतील, कारण की समोर जो संघ आहे आजच्या दिवसामध्ये मोठी धावसंख्या त्यांनी पहिल्या मॅच मध्ये बनवली होती. गोलंदाजी ट्रॅकवरती परिवर्तन. अजय पाटीलचा वापर 3ऱ्या षटकासाठी. त्याच्यासमोर सलामीर फलंदाज विनीत आणि साथीनं मैदानाच्या आतमध्ये आपण विक्रम म्हात्रेला पाहतोय. चला फार वेळ आपण खर्च करू नका. यस, टाइम अलर्ट आमचे पंच दर्शवतायत. अरविंद दादा यांना देखील आपण पाहू शकाल. त्यांना माहित आहे आपल्याला आज स्पर्धा कंप्लीट करायची आहे. ते पाहता ते देखील सातत्यानं दर्शवतायत की टाइम अलर्ट असेल. 2 षटकं कंप्लीट झालेत. ठराविक अवधीमध्ये आपण 2 षटकं कंप्लीट केली. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक आपण पाहिला. टाइम तिथे होल्ड करण्यात आला होता, परंतु आता वेगानं आपल्याला सुरुवात करायची आहे. अजय पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. फील्ड सेटअप करण्यात आली आहे. डीपमध्ये पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, जेणेकरून जर रिव्हर्स स्वीपचा फटका आला तर त्याच्यासाठी हे बॅकअप आपल्याला पाहायला मिळतंय. फुलेंचा चेंडू समोरच्या दिशेला बॅटचा फेस ओपन करत असताना क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या विजयजी मुकादम ऑफिशियल चॅनल आहे त्यावरती संगीत लाडाचा जावाई बापू 2 आणि त्यांचाच बंगला तुम्ही त्या नक्कीच संगीतामध्ये पाहिला. पूर्ण शूट त्यांच्याच घरी केलं गेलं आणि गोविंदजी गायकवाडच्या शुभ असे टॉस आणि जयनुमान निलजे टीमनं टॉस जिंकला. फिल्डिंग करता निर्णय घेतला. नितेशनं टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. जबा मॅच कडे सेकंड राऊंडची पहिली मॅच तुमच्या समोर दातिवली त्यांना फाईट करते बेटावळे. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आला तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. ऐतिहासिक क्रीडा नगरी ही वाकलनची तुम्ही पाहता आणि या वाकलनच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. टार्गेट 43 बनवल्या पहिल्या पूर्वार्धामध्ये टीम दातिवलीनं. 44चं लक्ष आता उत्तरार्धामध्ये पार करायचं. टीम बैतावरेला आणि सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. धीरज आणि अमर अशी सलामीची जोडी मैदानामध्ये. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं बॉलिंग ट्रॅक वरती विनीत मडवी सज्ज झाला. 44चं टार्गेट समोर आहे. 11ची सरासरी प्रति षटकामध्ये. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात आमच्या व्यासपीठावरती मान्यवरांकडनं छाता वर्गांकडनं दोन्ही टीमला खूप शुभेच्छा.
आणि मॅचला आपण लगेच सुरुवात करू. दिनच ऑन स्ट्राइक, गेम ऑन, लेट्स प्ले फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल, फुल टॉस, स्पीड, विकेट कीपर, बॉल चालला लॉंग स्टॉप, वेगानं सीमा पार आणि बाईटच्या स्वरूपात हा पहिला चौकार. सेकंड धावची पहिली मॅच तुम्ही बेतावडे त्यांना फाईट करते टीम दातिवडी. या दोन टीम मध्ये स्ट्राईक येणार तुम्ही पाहता. अमरला आडवा बॅटनं खिचण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर तुम्ही पाहता बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. वाईट बॉलचा इशारा. एकशा स्वरूपाची एक धाव, एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 6 या कड्यावरती 6 धावा धावपलकावरती. 44 टार्गेट समोर. 6 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल. अपील अपील लेग बिफोर OUT गवसला. पहिला धक्का लागला टीम बेतावडे संघाला. फलंदाज आमर बॅक टू डग आउट. ला खऱ्या अर्थात सुप्रीम कोर्टानं बैलगाडा क्षेत्राला परवानगी दिली. मोठ्या लोकसंख्येनं आता बैलगाडा क्षेत्रात देखील प्रत्येक गावागावामध्ये देखील बैल आहेत. जेवढं माणसाचं जेवढं नक्कीच काळजी घेतली जाईल तेवढं निर्जीव प्राणी खऱ्या अर्थानं बैलाचं देखील तेवढं संरक्षण केलं जात आहे. प्रत्येक गावागावामध्ये बैल आहे. जगी शर्ती देखील तुम्ही आता पाहता. आणि बैलगाडा क्षेत्र हे खूप नामांकित झालं आहे. क्रिकेटला आता जेवढं महत्त्व दिलं जात आहे तेवढं बैलगाडा जंगी क्षेत्राला देखील खऱ्या अर्थानं खूप पाहताय. गावगावमध्ये बैल आहेत. लहान लहान मुलं देखील क्रिकेटचे जेवढं वेळ आहेत तेवढा बैलगाडा देखील क्षेत्रात देखील तेवढंच वेळ आहेत. धावा धावपलकावरती पहिली विकेट मिळती. तुम्ही पाहता गोलंदाजाला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. जय मिड विकेटला फेडर उपस्थित वेगानं गेला. दुसऱ्या अटेला बॉल थ्रो थोडा खराब आला आणि इथे तुम्ही पाहताय थ्रो थोडा खराब आला. या बॉलवरती मिळती सिंगल. सिंगलनं जयनं खेळला सुरुवात केली. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 7 या आकड्यावरती. दोन्ही बंधुराज मैदानामध्ये. पठाण जोडी पाहिली, पांडे जोडी पाहिली. ही तुम्ही बंधुराज पाहता धीरज आणि जयला. या बॉलवरती 1-1 जयनं खेळला सुरुवात केली. संघ जाऊन पोहोचला धावा धावपलकावरती 7 या आकड्यावरती. धीरजनं अजूनही अकाउंट स्वतःच खुलं केलं नाही. 44 लक्ष. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं तुम्ही पाहताय. 4 षटकामध्ये धावा बनवायच्या 44. ती बेतवडेला. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर. अपील हलकीशी पाहिली. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल स्कोरबोर्ड वरती. 1 स्कोर पुढे चालला.
या षटकात अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. एक स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 8 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल. 8 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. जयसाठी मोठा फरका कनेक्ट करायचा होता. बॉल चला लॉंग ऑनला. फिल्डर उपस्थित आहेत. एक केली दुसरीचा प्रयत्न. फेक एजंटला रन आउटची संधी. कलेक्टिंग व्यवस्थित झालं नाही विशालकडनं आणि तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात. दोन धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक इथे संपलं. पहिलं पॉवर प्लेचं लक्ष 44 होतं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्कोर बोर्ड वरती रन संख्या 10 या आकड्यावरती. 18 बॉल 18 मध्ये अजूनही 34 धावेची गरज आहे विजयासाठी. टीम बेतावडेला 43 बनवला. बॅटिंग करत असताना टीम दातिवलीनं धावा धावपलकावरती तुम्ही 10 पाहता. 10 नंबर जर्सी इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला. क्रिकेटचं भगवान क्रिकेटचं दैवत सचिन रमेश तेंडुलकर याच क्रिकेटनं त्यांना भारतरत्न देण्यात आलं आणि नक्कीच पंचाने जर आउट केला 98 वरती 99 वरती कित्येक वेळा बाद झाल्या अशा पाऱ्या षटकापासून लगेच असते बाहेर निघायचा. पंचांचा काय आदर असतो हे खऱ्या अर्थानं क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा आदर करा. किट किती महत्वाची आहे हे देखील त्यांच्या तुम्ही पॅच वरती नक्कीच जा. धावा धावपलकावरती 10 पाहता. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला भावेश दलवी. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. 4 षटकांची मॅच आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं तुम्ही पाहिलं विनीतचं याने धावा खर्च केल्या त्या 10 आणि आता भावेश दलवी आला समोर. धीरजला पाहता लाईन पाहावी लागेल. ऑप्शनला सोडून जात असताना पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा अक्षरा तुम्ही पाहता. पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेगचे पंच एजी हे नामांकित 2 पंच. एक न स्कोर पुढे चालला. व्हाईट बॉलला सुरुवात केली आहे दुसऱ्या षटकाची भावेश दलवीनं. 11 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल उडवला. बॉल फटका बसला. लॉंग ऑनला. फिल्डर कॉलिंग नव्हतं दिलं. मिड विकेटचा फिल्डरचा प्रयत्न देखील त्याच्या हाताला बॉल स्पर्श झाला. हा बॉल जमिनीला लँड झाला. कॉलिंग हे खूप गरजेचं असतं. कॉल दिला नव्हता तिथे तुम्ही पाहता आणि हा झेल इथे सोडला जातो धीरजला. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद दिला. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमीच म्हटलं जातं. तिसरा पर्याय 4 वरती रोहित शर्माचा झेल सोडला. त्यानंतर 264 बनल्या. इथे जीवनदान दिलं धीरजला आणि या बॉलवरती धावा मिळतात 2 न खेळायला सुरुवात केली धीरजनं. संघ जाऊन पोहोचला धावा धावपलकावरती 13 या कड्यावरती तुम्ही रनसंख्या पाहता. षटकातील पुढचा बॉल बॅटसाटला कडा. बॉल वेगानं मागे चालला. पायानं अडकवण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच हाताचा पायाचा वापर जरूर केला. फर्स्ट टीपला फिल्डर जिथे तुम्ही उपस्थित निवृत्ती होते. पायानं बॉलला स्टॉप केला. या बॉलवरती मिळतात 2-2 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 15 या कड्यावरती. षटकातील पुढचा बॉल उडवला. बॉल मिस टायमिंग. झेलची शक्यता. लॉंग ऑनचा फिल्डर पुढे सरचवला. आता कोणती चुकी होणार नाहीये. पकडलाय झेल. संपलाय धीरजचा खेळ. लागणारा टीम बेतवलेला. दुसरा धक्का. फलंदाज बाद. या हर्ष बोईल तुमचं देखील मनपूर्वक सरच स्वागत. आमचं मित्र आहेत. आपलं मनपूर्वक सरच स्वागत करू.
सचिनजी कडू रोहिंजनचं ACC रोहिंजनचं एक जबरदस्त क्रिकेटर, त्याचप्रमाणे एक पंच. ऑलिंपिक कार्पेट बॉल चला मिड विकेटला वेगाला फिल्डर आल्यात. एक धाव केली आहे तो कलेक्टिंग करताना भावेशला आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रणसंख्या 17 या आकड्यावरती पाहता. 17 नोव्हेंबर 2012 स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपल्याला सोडून गेले. सत्ता नसतानाही दबदबा होता, पाण्याला आग पेटवणारा हा दबदबा होता. 1966 ला शिवसेनेची स्थापना केली. भगव वादळ मराठी माणूस कशा रीतीने जगावा, मात्र हे व्यक्तिमत्व तुम्ही पाहता. अभिमान स्वाभिमान या बॉल वरती मिळतीये. एक धाव दुसरीचा प्रयत्न आउटची संधी. गरज होती का? गरज नव्हती. इथे कॉलिंग दिलं नव्हतं विकेटचं पतन. विकेट मिळतीये रन आउटच्या स्वरूपात. टीम दातिवलीला बेटावड्याला लागणारा आणखी एक धक्का. षटकातील शेवटचा बॉल. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 18 या आकड्यावरती. 18 धावा धावपलकावरती षटकातील शेवटचा बॉल. उडावला बॉल चला बॉल लाईनच्या दिशेनं. एक केले दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव होईल का? आणि दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 20. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 20 आणि 30 षटकाला सुरुवात झाली. अक्षय म्हात्रेला 12 मध्ये बनवायचे तथा 24. 12 बॉल 24 समीकरण. हे षटक या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. अक्षय म्हात्रे स्विचिटचा प्रयत्न झाला. विकेट कीपर बीट झाले. इथे तुम्ही पाहता मिस फिल्डिंग झाली मागे
आणि तोपर्यंत तिसरी धाव पूर्ण केली जाते. 22 रुपयाच्या 3 धावा. बॉल खूप चांगला होता. रिव्हर्सचा प्रयत्न होता स्विच हिटचा. विकेट किपर विशाल कडनं मिसफील झाली. या धावा 3. अशा धावा तुम्हाला मॅच पासून बाहेर काढतील. टीम दातिवलीला 3 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती 23 या कड्यावरती. 11 बॉल 21 धावेची अजूनही गरज आहे. तेवीस धावा धावपलकावरती. फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन. जितिकेश आणि जैल तुम्ही पाहताय जे आता ऑन स्ट्राईक. लेफ्ट हँडर आहे. बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेनं. निकेत आला वेगानं. एक केली दुसरीचा प्रयत्न. फेकी डेंजर एंडला. इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती जनसंख्या तुम्ही पाहताय त्या 2 स्कोर पुढे जातोय. पंचवीस या आकड्यावरती. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 2 स्कोर पुढे चाला. 25 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल समोर जयसाठी. हा बॉल खूप चांगला आहे. इथे तुम्ही पाहता पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. 25 धावा धावपलकावरती. अजूनही 19 ची गरज आहे. 9 बॉल 9 चेंडू मध्ये 19 अजूनही करायचे आहेत. षटकातील पुढचा बॉल. इथे तुम्ही पाहता बादचा करा. त्यानंतर यस्ताना बॉल. इथे विकेट मिळते जयची. फलंदाज बाद. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 25 आणि आता समीकरण 8 बॉल 19 अजूनही करायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला बॅटिंगसाठी. विकास आला 6व्या क्रमांकावरती. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विकास बॅटिंगसाठी आला. 8 बॉल 19 करायचे आहेत. हे बॅटल शेवटच्या षटकापर्यंत जाईल. मॅच रंगतदार होईल. एकमेकांची रणनीती माहिती आहे. एकच परिसरातील 2 संघ एकमेकांसमोर. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बाहेरच्या दिशेने निघणारा बॉल. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव 1 धावेच्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती 1 स्कोर पुढे जात असताना 26 या आकड्यावरती. 26 धावा धावपलकावरती. 8 बॉल 18. षटकातील पुढचा बॉल.
विकाससाठी विकेट किपर बीट झाले. डॉट बॉल आला. 7 बॉल 18 आता करायच्या त्या मॅच मध्ये. बीट केला आता विकासला. विकेट किपर देखील बीट झाले. लेग स्लिपला फिल्डिंग चांगली झाली. आता समीकरण 7 बॉल 18 धावेची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल देखील खूप चांगला. अशा रीतीनं षटक क्रमांक संपला जात आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर लक्ष्य 44 होतं. धावा फलकावरती तुम्ही पाहताय 26 आणि आता समीकरण असणार आहे 6 बॉल आणि विजयासाठी त्या 18 धावेची गरज. या षटकाचा जर विचार केला तर अवघ्या 4 धावेचं षटक फेकलं ते अक्षयनं. 6 धावेचं षटक फेकलं. 6 धावेचं षटक फेकलं जिथे 24 धावेचं गरज होता. आणि समीकरणात तुम्ही पाहताय 6 बॉल आणि विजयासाठी 18 धावेची गरज. सहा चेंडू 18 धावेची गरज आणि बॉलिंग ट्रॅक वरती सात्विक आला. बारा बॉल 24 धावेची गरज. अवघ्या 6 धावेचं इकॉनॉमिक षटक. काय गोलंदाजी केली अक्षय मातेनं. आणि आता सात्विक आला. ज्याला धावा रोखायच्या 18. स्ट्राईक केला तुम्ही पाहता फलंदाज जितेश जो टीमचा कॅप्टन आहे तो खेळण्याशी सज्ज झालाय. आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न राहिला. गती कमी केली. व्हेरिएशन होतं या बॉल वरती. बीट करून गेला बॉल जितेशला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. 5 बॉल 18 करायच्यात. मेहनत जिद्द चिकाटी आणि ह्या मॅच मध्ये तुम्हाला करायची आहे सेकंड राऊंडची पहिली मॅच तुमच्या समोर आहे. दातिवली बेतावडे या दोन टीम मध्ये 5 बॉल 18 धावेची गरज आहे. 5 मध्ये 18 बनवायच्यात. या षटकातील पुढचा बॉल. ऑलरेडी कार्पेट बॉल झाला. मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. एक केली आहे फिल्डरला चकमा देऊन बॉल झाला. मिस्ड फील्डचा बेतावडे टीमसाठी येणारा हा चौकार 4. चार बॉल 14 धावेची गरज. इथे काय घडलं. मेन विकेटला फिल्डर होते. चकमा दिला बॉल न. षटकातील पुढचा बॉल. लोअर फुल टॉस. पडका चांगला. फ्लॅटेड इट माइट हिट. जितेशचा बट बंद आला. हा षटकार 6. आता समीकरण मात्र या षटकारनं कमी होत असताना 3 बॉल 8. याच्या अगोदर मिस फील्डचा चौकारला. तिथे मात्र हौसले बुलंद झाले बॅट्समन जितेश. फुल टॉस त्याच्यावरती फुल टॉस केला. आता समीकरण तुम्ही पाहता 3 बॉल 8 धावेची गरज. टीम मीटिंग घेण्यास आता भाग पडलाय टीम दातिवलीला. जितेशनं 3 मध्ये 8 करायच्यात. कॅप्टन आहे. कॅप्टन लीडिंग फ्रंट असं म्हटलं जातं. आणि आता समीकरण 3 बॉल 8 धावेची अजूनही गरज आहे. तीन बॉल 8 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज सात्विकला तुम्ही पाहता. जितेश ऑन स्ट्राईक टीमचा कॅप्टन. त्याच्या बॅट मध्ये एक चौकार एक षटकार आला. आणि आता 3 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित आहे. इथे मात्र तुम्ही पाहता फिल्डरला चकमा देऊन बॉल सीमा पार आलाय. चौकार 4. ते समीकरण 6 मध्ये 18 करायचे होते. आता समीकरण तुमच्या समोर
2 बॉल 4 धावेची अजूनही गरज आहे. 2 बॉल 4 ची गरज आहे दोन्ही टीम साठी. एकच सांगेल संघर्षों के अंदोले से अपने हौसले कमजोर होने मत देना. वक्त का ग्रहण तो सूरज और चांद भी झेलता है. या मॅच मध्ये कोण जिंकेल? दातिवली की बेतवडे, बेतवडे की दातिवली? 2 बॉल 4 रन, 4 रन 2 बॉल. हा बॉल डॉट आला मग काय शेवटच्या 1 मध्ये 4. या बॉलवरती येईल का विजयाचा फटका? जिती की शा बॅट बनणं की ते विकेटच्या आधारावरती 3 देखील चालू शकतात. त्यांच्या विकेट बॅटिंग करणाऱ्या टीमचे जेव्हा दातिवली बॅटिंग होती तेव्हा त्यांचे विकेट 6 गेले होते. यांचे आता विकेट 4 गेल्यात. म्हणजे 2 बॉल 3 चालू शकतात. 2 बॉल 3 ची गरज आहे. विकेटच्या आधारावरती 3 चालू शकतात. 2 बॉल 4 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल अर्ध्या बॅटनं खेचला. 1 केली पुढे दुसरीचा प्रयत्न. दुसरी होईल का? इथे तुम्ही पाहताय दुसरी धाव घेत असताना इथे रन आउटच्या स्वरूपात फलंदाज. विकेटच्या आधारावरती 2 चालू शकतात. का मॅच झाली बेतवडे दाटिवली. हे बॅटर रंगतदार आहे. त्यांच्या विकेट 6 गेले होते. यांच्या विकेट गेल्या त्या मात्र 5. चांगली मॅच तुम्ही पाहता. दातिवली बेतवडे या 2 टीम मध्ये एकाच पैशातील 2 टीम. हे बॅटर रंगतदार होईल. वॉट अ मॅच. 1 बॉल 3 ची गरज आहे. 2 चालू शकतात. बेतवडे की दातिवली, दातिवली की बेतवडे? कोण जिंकेल? टीमचा कॅप्टन ऑन स्ट्राईकला आहे. त्याच्याकडे मात्र नक्कीच त्याच्यावरती आता जबाबदारी असेल टीमची. 1 मध्ये 2 करायच्यात. एक बॉल 3 ची गरज आहे. कोण हा सामना जिंकेल? बेतवडे की दातिवली, दातिवली की बेतवडे? एकदा सामना आवडला असेल दोन्ही टीम साठी टाळ्या डेफिनेटली झाल्याच पाहिजेत. 1 बॉल 3 रन. हा बॉल इथे तुम्ही बसा. विकेट कीपर बीट बॉल चालला मागे लॉंग स्टॉपला आणि इथे चौकाराला सामना जिंकला टीम बेतवडे संघानं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम दातिवली. विकेट कीपर बीट झाले. फर्स्ट टीमचे फिल्डर बीट आणि नशीब बहादुर काही साथ देती है आणि इथे बेतवडे संघानं हा सामना विजय केला. हार्ड लक टीम दातिवली. तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. या स्पर्धेमध्ये भाग घेतला तुमचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि